अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेवी, चरणी जगन्नाथा चित्त अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेवी, चरणी जगन्नाथा चित्त ठेवी, चरणी माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन, अनाथांचा नाथ जनार्दन, जनार्दन जनार्दन, अनाथांचा नाथ जनार्दन, आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेवी, चरणी जगन्नाथा चित्त ठेवी, चरणी जगन्नाथा चित्त ठेवी. या अभंगामध्ये अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, आता हा शब्द सद्गुरूंचा खूप आवडता होतो आणि तसा तो आवडण्यासारखाच आहे. कारण जे काही होतं ते आता होतं, हे लक्षात ठेवायचं, बरोबर ना. आता मजा करताय कधी, आता. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी घडतायत त्या आता. म्हणून सगळ्या गोष्टी ज्या घडतात, आनंदाच्या असू दे कुठलेही असू दे, ते आता घडतात, कळलं ना. म्हणून अभंगामध्ये काय म्हटलंय, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, केव्हा, जेव्हा चरणी जगन्नाथा चित्त ठेले, असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, चरणावर डोकं ठेवलं नाही. आपल्याकडे चरणावर डोकं ठेवल्याची एकदम घाई असते लोकांना. चरण पकडले की सगळे खुश. पण अभंगात काय सांगितलंय की चरणावर काय ठेवलं, चित्त ठेवलं, चित्त ठेवलं. आता जो आता शब्द आहे ना, आता हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण जे काही होतं ते आतामध्ये होत असतं. याला कारण आपलं जे जीवन आहे ना ते आतामध्ये चालतं, आहेमध्ये चालतं. आपण आता आहोत, उद्या आहोत असं म्हणत नाही आपण, उद्या असू असं म्हणतो ना. उद्या असू आपण, आहोत म्हणत नाही.
काल होतो म्हणतो, काल आहोत म्हणत नाही. मग आहोत कधी म्हणतो? आज आपण आहोत. आत्ता, आज पण नाही, आज म्हणजे आत्ता आपण आहोत. ह्या क्षणाला आपण सर्व आहोत. आणि आहोतचा अर्थ आपल्याकडे जो लाईफ फोर्स आहे, जी चैतन्य शक्ती आहे, ती आता आहे. आता आहे. पुढलं आपण सांगू शकतो सगळे मस्त जगणार आहेत, पण तरीसुद्धा नेहमी आपण म्हणतो ना की आम्ही आहोत. आहोत म्हणजे मी आता आहे. पुढला क्षण आपल्याला माहीत नसतो, बरोबर ना? म्हणून आता या शब्दाला खूप महत्त्व आहे, कारण हा जो आहे, ही जी चैतन्य शक्ती आपल्या आतमध्ये आहे. मी शब्द काय वापरला? आतमध्ये आहे. मी आता 2 शब्द वापरले, आता आणि आत. समजते ना सगळ्यांना? मी 2 शब्द वापरले, आता म्हटलं एक आणि आत. आतामधनं आतमध्ये जाण्याचा मार्ग खुला होतो, कळलं का? आतामधून आतमध्ये जाण्याचा मार्ग खुला होतो. जोपर्यंत तुम्ही आतामध्ये नाही तोपर्यंत आतमध्ये जाऊ शकत नाही. मग चरण कुठे ठेवणार? जगन्नाथ म्हणजे जो आतमध्ये आहे, ज्याला सद्गुरूंनी सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती म्हटलंय. मी साध्या भाषेत सांगणार, तुम्ही काळजी करू नका. शब्द जरी मोठे असले, सच्चिदानंद स्वरूप, पण आहे ती चैतन्य शक्तीच आहे. आणि ती शक्ती माझ्यामध्ये आहे, तुमच्या सर्वांमध्ये आहे. आता पण आहे, आता आहे. म्हणून खरं म्हणजे त्रैलोक्यामध्ये आनंदी आनंदच आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. खरं ते संपूर्ण त्रैलोक्य आनंदामध्ये दुमतं आहे. सगळीकडे आनंदाचा वर्षाव चालला आहे, सगळीकडे आनंदाचं उत्सर्जन चाललं आहे, सगळीकडे आनंदाचं प्रक्षेपण चाललं आहे. मग आता जर सगळीकडे प्रक्षेपण चालू आहे, मग ते आपल्याला समजत का नाही? आम्ही दुःखी का? याला कारण आपल्याला या स्वरूपाचा विसर. म्हणजे ही चैतन्य शक्ती आपल्याकडे नांदते आहे, याचा आपल्याला विसर आहे. आपल्याला त्याची आठवण नाही आहे. आणि आपण कुठे असतो? आतामध्ये नसून आपण नेहमी भूतकाळात, नाही तर भविष्यकाळात. कळलं का? तुम्ही कधीच आतामध्ये नसता. जस बघा, आता तुमच्या मनात विचार आलाय, बा ते बाहेर बघतायत की हा पाऊस आला तर घरी पोचू की नाही मी, म्हणजे आतामध्ये नाही, भविष्यात गेले, घरी काय होईल, बरोबर ना? आणि भूतकाळामध्ये काय झालेलं आठवतं, 26 जुलैला काय झालं, त्याच्यावरनं कन्क्लुजन, आता काय होणार नाही ना, काय होणार नाही, काळजी करू नका. त्यामुळे हा आनंद आता आहे सगळीकडे. कारण जे आता जी आहे ना, जी चैतन्य शक्ती संपूर्ण विश्वामध्ये आहे, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तो उभा आहे. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवीत. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवीत. शोभवीत शोभवीत. म्हणजे हा एका जनार्दन जो आहे ना, म्हणजे जी चैतन्य शक्ती ही एकपणे उभा आहे सगळीकडे, म्हणजे सर्वांमध्ये ती आहे. सर्व त्रैलोक्यामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ती शक्ती नांदते आहे, सगळीकडे नांदते. कुठे नाही असं नाही, अखंड अखंड वास करते. आपल्या आतमध्ये आहे, बाहेर आहे, सगळीकडे आहे, कुठे नाही असं नाही. मग तरीसुद्धा सगळीकडे आनंदाचं प्रक्षेपण चालू आहे, तरी आपण तो आनंद भोगू शकत नाही, त्या आनंदाचा स्वाद घेऊ शकत नाही, कारण आपण आतामध्ये नसतो. म्हणून 2 गोष्टी सांगितल्या.
बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तुकारामांनी सांगितलं. काय सांगितलं? बैसोनी निवांत. पहिलं तेवढंच बघूया. तुम्ही जेव्हा निवांत बसता तेव्हा तुम्ही आतामध्ये असता. कारण तुम्हाला भूतकाळाचं अनिष्ट चिंतन नसतं आणि भविष्य काळाची चिंता नसते. आता थोड्या वेळ जर तुम्ही लक्ष इकडे स्थिर केलं, मन जर इकडे स्थिर केलं, तर तुम्हाला बाकीच्या काळज्या कुठल्याही नसणार आणि मग तुम्हाला आनंद मिळेल. म्हणून आता हा आतमध्ये जाण्याचा मार्ग हे लक्षात ठेवायचं. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा तुम्ही निवांत होता, निवांत निवृत्त विचाररहित अवस्था होते, तेव्हा तुम्ही आतामध्ये असता आणि मग तिथून आतमध्ये जाण्याचा मार्ग उघड होतो. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा आतामध्ये राहाल ना, तेव्हा तुम्ही आनंदी राहाल. मग ते आपल्याला संसारात पण शक्य आहे, प्रपंचात पण शक्य आहे आणि परमार्थात पण शक्य आहे. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की स्थिर मन हे सुखाचं सागर आहे म्हटलंय. काय म्हटलंय? स्थिर मन हे सुखाचं सागर आहे म्हटलंय आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर आहे म्हणून म्हटलं. मग हे मन स्थिर करणं, वर्तमानात स्थिर करणं, यालाच आता म्हणतात. आता याचा अर्थ काय? की मन आहे ना, हे जे चंचल आहे, इथून तिथे धावतं आहे, त्या चंचल मनाला पकडून वर्तमानामध्येच म्हणजे वर्तमान क्षणामध्ये त्याला स्थिर करणं म्हणजे स्थिर मन करणं. आणि जेव्हा तुमचं मन स्थिर होतं तेव्हा तुम्हाला सुखाचा सागर मिळतो, म्हणजेच आनंद होतो. समजलं? आनंद होतो. मग हे मन स्थिर कुठे करू शकतो? प्रपंचामध्ये सुद्धा करू शकतो. प्रपंचामध्ये सुद्धा मन स्थिर करता येतं. वर्तमानात राहायचं म्हणजे काय? वर्तमानात राहायचं म्हणजे मन एखाद्या विषयाशी स्थिर जरी केलं तरी आपण वर्तमानात राहतो. म्हणून सद्गुरू म्हणतात की विषयामध्ये जरी मन स्थिर झालं तरी सुख मिळतं. बघा, तो आतला विषय सोडून द्या, बाहेरचा कुठलाही विषय त्याच्यामध्ये जरी मन स्थिर झालं तरी आपल्याला आनंद मिळतो. मग सद्गुरू एक उदाहरण देतात. एखाद्या पिक्चरला गेलो किंवा एखाद्या नाटकाला गेलो, सई रे सई, सई रे सई नाटक बघायला गेलो, आपण तिथे एवढे गुंतो, सिनेमा आणि नाटकामध्ये गुंतो, प्रवचनामध्ये किती गुंतात माहीत नाही, पण सिनेमा नाटकाला गेलं की आपण गुंतो. कधी गुंतो? तो विषय चांगला असेल तर, बरोबर, आवडीचा असेल, पण जनरली चांगला असतो, म्हणजे आपण जातो तेव्हा. आणि त्या पिक्चरमध्ये आपण एवढे गुंतो की आपलं मन स्थिर होतं. कुठे स्थिर होतं? त्या विषयामध्ये स्थिर होतं. आणि जेव्हा त्या विषयामध्ये स्थिर होतं तेव्हा आपल्याला आनंद होतो. होतो की नाही? पिक्चर बघताना काय पिक्चर, हा छान छान, बाहेर येऊन आपण सगळं बोलतो. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा एक पास दिला कोणीतरी, फुकट जाऊन ये जरा पिक्चरला, नाही नाटकाला, सई रे सई. नाटकं परत जायला मिळाला, चान्स झाला, परत गेला. पण आता पुढलं सगळं माहीत असतं काय चाललंय तिथे, त्यामुळे थोडासा मन स्थिर होत नाही, मध्ये मध्ये कुठे कुठे जातं, त्यामुळे मजा खूप येत नाही. मग तिसऱ्या दिवशी कोणतरी पुन्हा जातो, अजून एक पास आहे, जाणार? नको रे नको, सई रे सई, नाही रे नाही. आता मला सांगा, हा सई रे सई, पहिल्या दिवशी तुमचं तिथे मन स्थिर झालं, तुम्हाला आनंद मिळाला. तिसऱ्यांदा गेलं, मन स्थिर नाही, का सगळं माहिती आहे. मग मन स्थिर न झाल्यामुळे तुम्हाला आनंद मिळाला नाही. प्रत्येक क्षण हा सण व्हायला पाहिजे. म्हणजे काय? प्रत्येक क्षण हा सण व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही तिकडेच असलं पाहिजे. प्रत्येक वर्तमान क्षणामध्ये तुम्ही जर तिकडेच राहिला तर प्रत्येक क्षण हा आनंदाचा असू शकतो, आनंदाचा, उत्सवाचा असू शकतो आणि तुम्ही सण म्हणून साजरा कराल. म्हणून आपल्याला आहे ना मन स्थिर करायला शिकवलं पाहिजे. सद्गुरू शिकवतात
आता ही प्रार्थना जी म्हणायला लावतात सद्गुरू, 1,000 म्हणा, 2,000 म्हणा, 3,000 म्हणा, काही लोक 10,000 म्हणतात. हे का म्हणायला सांगतात सद्गुरू? तुमचं मन स्थिर करायला. हळूहळू मन जे इथे इथे जातं ना, ते हळूहळू प्रार्थना म्हणता 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 मन स्थिर व्हायला लागतं. आणि एकदा मन स्थिर झालं की तुम्ही आतामध्ये आलाच. आनंदाचा साक्षात्कार म्हणजे आपल्याचकडे जे आनंद आहे त्याचा साक्षात्कार होणार. आपल्याचकडे ज्ञान जे आहे आत्मज्ञान त्याचं साक्षात्कार होणार आपल्याला. समजलं ना? म्हणून हा आत सापडणं कठीण आहे आपल्याला, पण मन स्थिर करणं हे खूप गरजेचं आहे. ते आपलं सगळेजण करू शकतो. त्याच्यासाठी 1,000 प्रार्थना सद्गुरूंनी सांगितली. प्रार्थना केल्याने काय होतं? मन स्थिर होतं. आपल्या आतली निगेटिव्हिटी निघून जाते. मला किती लोक आम्ही निगेटिव्ह आहोत. काय करायचं? काय पॉझिटिव्हनी भरायचं आणि काय करायचं नाही. ज्यांनी भरशील ना त्यांनी तू ते होशील ना. म्हणून पॉझिटिव्ह भरत जा, निगेटिव्ह बाहेर जाईल. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.